कैलासीचा राणा, कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज, त्या भगवान पर्वतानं कैलास सोडला आणि आपल्या भक्ताच्या घरी अवतार धरला. तो म्हणजे भगवान महालिंगरायाच्या कृपेनं महादेवाचा अवतार झाला. आणि महादेवाचा अवतार झाला तो समर्थ सद्गुरु बाळूमामांचा अवतार मानला जातो. म्हणून म्हणलं जातं रुद्राचा अवतार थोर ह्यो राहतो आत्मापुरा. आणि म्हणून या जगाच्या मालकाला अवतार धरला आणि या जगावरती उपचार करण्याकरता, या जगाचा विकार घालवण्याकरता, या जगाचा रोग घालवण्याकरता, या जगातलं दुःख नाहीसं करण्याकरता या जगताला एक वैद्य आला. त्या वैद्याचं नाव म्हणजे समर्थ सद्गुरु बाळूमामा. तो वैद्य आहे आणि जगावरती उपचार करणारा आहे. म्हणून म्हणतात बाळूमामा वैदर वैदर वैदर, हो बाळूमामा वैदर वैदर वैदर. वैद्याच्या रूपानं या जगताला एक वैद्य हवा होता. याला कारण हे जग जरा बिघडल्यासारखं करत होतं. कारण हा वारा कुठलाय महाराज? कलियुगाचा वारा आहे. आणि कलियुगाच्या वाऱ्यामध्ये चांगल्या चांगल्या माणसाच्या बुद्ध्या पलटतात. या न्यायानं या कलियुगामध्ये कुणीतरी छडी मारून शिकवणारा पाहिजे. कारण याच्या पाठीमाग संत झाले, पण ते संत असे होते की ते संत माणसाला जवळ घेऊन प्रेमानं सांगायचे. म्हणजे कसं? तर प्रेमानं सहज बोलणे हे तो उपदेश. ते कधी शिक्षा करत नव्हते. का तर संताची मांदियाळी ही आजपर्यंत तुम्ही मायाळू बघितली. जवळ घेऊन कुरवाळणारे आणि कुरवाळून मांडीवर घेऊन बसणारे संत बघितले. चुकलं तर माफ करणारे. गुणदोष याचे न विचारी काय ठाव दिला पायी आपुलिया. या जगतामध्ये आजपर्यंत जेवढे संत झाले तेवढ्या संतांनी या जगाचे गुणदोष न बघता, एखादा दोषी असेल तरी त्याला जवळ केलं. पण संत महात्म्यांना आपला नियम बदलावा लागला. का बदलावा लागला? तर लोक बदलल्याच्या नंतर नियम सुद्धा बदलला पाहिजे. या न्यायानं संत महात्म्यांनी
गुणदोष याचे न विचारी काय सोडलं, गुणदोष याचे विचारी काय. म्हणलं हिथं जर एखादा दोषी असेल तर त्याला शासन करणारा कुणीतरी गुरुजी पाहिजे, कुणीतरी वैद्य पाहिजे, कुणाचा तरी या जगतावरती अंकुश पाहिजे. आणि म्हणून या जगाच्या नाथानं या जगाला सुधरवण्याकरता आता मृदू स्वभाव बोलण्यापेक्षा म्हणजे कडक वाणीमध्ये रागीट स्वभावामध्ये या जगाला शिकवण्याकरता संताचा अवतार झाला. संत महात्म्यांनी तुम्हाला इथून माग पाया पडून सांगितलं, सकळांचे पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. पण संत महात्मे पाया पडून सांगितल्याच्या नंतर या जगताला वाटलं यांचं ऐकणारे कुणी नाहीत म्हणून हे आपल्या पाया पडतील. संतांना एवढी मोठी किंमत आहे, एवढी मोठी किंमत आहे की देव त्यांच्या अंकित आहे. आजपर्यंत जेवढे संत झाले तेवढ्या सगळ्या संतांची अवस्था या समाजानं अशी केली की सळो की पळो. मग तुम्ही समर्थ रामदासापासून ते कलियुगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांपर्यंत आणि त्याच्या अगोदर म्हणजे सुरदास, त्याच्या अगोदर अक्रूरापासून त्यांच्या अगोदर जरी बघायचं झालं तर हरिश्चंद्र राजापासून चांगलं वागणाऱ्या माणसाचं नेहमी काय झालं, हाल झालं. ज्यानं जगाच्या कल्याणाचा विचार केला लोकांनी त्यांच्या झोळीत माती टाकली. म्हणून कदाचित संत म्हणणे असतील आता जरा बदलून अवतार धरू. याला कारण आहे, आता जर कुणी झोळीत माती टाकाय गेला तर आता संताचा अवतार तसा मयाळू नाही. तुम्ही जर याच्या झोळीत माती टाकली तर म्हणले हा तुमच्या घरादाराची माती करायला माग मोहर बघणार नाही. सोन्याचा राजवाडा म्हणले कधी मातीचा करील सांगता येत नाही. कारण संत महात्म्याने विविध अवतारामध्ये हा रुद्राचा अवतार आहे आणि रुद्राचा अवतार हे तुम्हाला सांगायची गरज नाही, कारण तुमचं ग्रामदैवतच रुद्र आहे. उत्तरेश्वर महाराजांच्या नगरीत उत्तरेश्वर महाराजांना सगळं खपतं, फक्त हाती केलेलं खपत नाही. हे केमकरांना आम्ही का सांगावं. म्हणून हा महादेवाचा अवतार आहे. इथं आती झालं की माती आहे, पण संत महात्म्यांचा अवतार आहे. सहज बोलले थोडं लांब ठेवलं. आणि मामांच्या अवतारात जर आपण पाहिलं तर म्हणले मामा चुकलेल्या व्यक्तीला कधीच माफ करत नव्हते. म्हणले शिक्षा दिल्याशिवाय महाग मोर पाहणार नाही. याला कारण अरे नीतीने वागावे कमी नाही होत, उन्मत्ताला मामा शासन करीत. आजपर्यंतचे संत उन्मत्ताला सांगून वतनीवर आणत होते, पण कलियुगामध्ये एक साधू झाला म्हणजे सांगून नाही शासन करावं. त्याला तिथंच महाराज त्याची शिक्षा द्यावी आणि सरळ करावं असा कडक स्वभाव जन्मताच ज्यांच्या अंगामध्ये भगवान महादेवापासून प्राप्त झालेला होता. त्या भगवान बाळूमामांचा अवतार ज्या घरामध्ये झाला त्या घराची अवस्था अशी की ते घर एका वारकऱ्याचं आहे आणि तिथं व्रत एकादशी करीन उपवासी गायीन हरणीसी हरीचे नाम. आणि म्हणून भगवान परमात्म्याचं नाम ज्यांच्या मुखामध्ये आहे अशी त्यांची माता, असे त्यांचे पिता, जे अखिल कोट ब्रह्मांड नायकाच्या आशीर्वादानं महालिंगरायाच्या भक्तीनं आपल्याला पुत्ररत्न प्राप्त झालं आणि साक्षात महादेव त्यांच्या उदराला त्या ठिकाणी आला. महादेव उदराला आला, पण प्रत्येकाचं बालपण खडतर असतं. आजपर्यंत वाईटाला लोकांनी संग केला, त्याला चांगलं म्हणले आणि जेवढं चांगलं आहे त्याला विरोध केला. याला कारण आहे कलीचा वार आहे. विषय विषयाचा पडी पाडू, गोड विषय लागे कडू, कडू तो गोडू जीवासी. म्हणजे या जीवाला कडू विषय गोड वाटतो आणि जो गोड विषय तो मात्र कडू वाटतो. याला कारण आहे या कलियुगामध्ये एखाद्यानं माळ घातली तर लोक त्याला लगेच म्हणते झाला काय बुवा. म्हणले बुवा झाला हे म्हणण्यापेक्षा तुम्ही वारकरी झाला, आता तुमच्या पायावर मस्तक ठेवावं. कारण अरे मस्तक हे पायावरी वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, वारकरी संताच्या. बहुत
सन्मुख तो कैसा फिटले माझे कोडे आज फिटले माझे कोडे आज फिटले माझे कोडे फिटले माझे कोडे आज फिटले माझे कोडे आज फिटले माझे कोडे आज फिटले माझे कोडे पुण्य फळले बहुत दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालं सम्मुख तो कैसा संत चरण पावलो आज फिटले माझे कोडे बहुत जन्माचे साकडे संत महात्म्य दाराला येण्याकरता संत महात्म्य कळण्याकरता बहुत जन्माचं पुण्य लागतं आणि बहुत जन्माचं पुण्य फळाला यावं लागतं त्यावेळेस महाराज संतांची पाऊलं आपल्याला दिसतात आणि म्हणून आज ज्यांच्या शेतामध्ये भगवान परमात्म्याची ही पाऊलं पडली तुम्हाला ते पुण्य फळले बहुत दिवसा कळलं नसत ते गाथ्यातलं अजून सोप्या भाषेत सांगायचं झालं तर गेली कित्येक वर्षापासून या शेताचे मालक भगवान बाळूमामांची सेवा करतात आजलाही करतात आणि तेवढाच निस्सीम भाव त्यांचा या देवावरती आहे पण इतक्या दिवस त्यांच्या घरी येण्याचा कधी योगायोग आला नाही याला कारण त्यांचं पुण्य कमी पडत होतं आज पुण्याचं माप पूर्ण भरलं आणि पुण्याचं माप पूर्ण भरल्यामुळं संत भक्ताकडे येतात भक्ताला संताकडे जावं लागत नाही मामाची भक्ती सफल झाली याला कारण आहे आज त्यांचा ज्या श्रद्धेने त्या देवाची पूजा केली तो देव आज ते देवाकडे गेले नाही तर महाराज देव त्यांच्याकडे आला याला कारण आहे देव घरा आला भक्ती सन्माने पूजिला देव माझ्या घराला आला याला कारण आहे माझी पुण्याई बळकट आहे म्हणून या मालकाची पुण्याई बळकट आहे आणि म्हणून महाराज आत्मापूरच्या राजाचं पाय या भूमीला लागलं इथपर्यंत आले तर तुमच्या पुण्याची महाराज पावती आहे आणि म्हणून म्हणतात या देवाचे पाय जिथं जिथं गेले जिथं यांच्या पावलाची धूळ झटकली जिथं यांच्या मेंढरांच्या बकऱ्यांच्या पायातली खुरातली माती लागली ती भूमी महाराज सोन्याची झाली ती भूमी पावन झाली ती भूमी पुनीत झाली आणि म्हणून महाराज सांगतात अरे लागली याचा हुल रे अरे उमटल पाऊल रे अरे लागली याचा हुल रे उमटल पाऊल रे मामा तुम्ही येण केलं हो ताई झालीच पाहिजे आता लागली याचा हुल हो उमटल पाऊल हो हे बघा हो रोजच्या पेक्षा याचा हुल रे उमटल पाऊल रे लागली याचा हुल रे उमटल पाऊल रे मामा तुम्ही येण केलं हो बाळू मामा मामा तुम्ही येण केलं हो तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो मला बया दिसती पांढरे दिसती का बघितली दिसती पांढरे बाळू मामाची मेंढरे दिसती पांढरे बाळू मामाची मेंढरे बोला बोला खाली बस कशी बया सरती कोकरे न बाळू मामाची लेकरे
आत्मापुरात बाळू मामा आत्मापुरात बाळू मामा आत्मापुरी आत्मापुरी जगतया सोन्याचं शिकार सोन्याचं शिकार जगतया सोन्याचं शिकार आत्मापुरी जगतया सोन्याचं शिकार बाळू मामाला तुळशी हरण शोभे लल्लाची भंडार बाळू मामाला तुळशी हरण शोभे लल्लाची भंडार बाळू मामाला तुळशी हरण शोभे लल्लाची भंडार बाळू मामाला तुळशी हरण लल्लाची भंडार हुशार कोण इतकं का राटला का तुम्ही हुशार देव का माणसं माणसं हा देव हुशार मग ऐकावं कुणाचं न ऐकावं कुणाचं तरी म्हणलं मगाच्या प्रश्न तुम्ही का माझं ऐका नाही म्हणले देवाचं ऐकावं मग देव काय सांगतो तर देवानं सांगितलं भजन करा आपण करतो का म्हणले नाही आणि माणसांनी काय सांगितलं म्हणले 7:30ला मालिका आहे आता नवीन एक पिक्चर आलाय त्या दिवशी काहीतरी 3.5 तासाचा म्हणले अभंगात कुठला अभंग गाथेत कुठल्या पानावर आहे हे त्याच्या मेंदूत नाही पण नवा पिक्चर कोणचा आला रे आता तुला नाही वाटतं माहित अजून वास्तव जर बघायला गेला तर जे ध्यानात ठेवायचं नाही ते लोक ध्यानात ठेवतात पण लोकनिंदे पायी महाराज सदपुरुषाला आई बापापासून दूर जावं लागलं मायेच्या पांघरुणापासून दूर जावं लागलं पण जसं गोपाल कृष्णाला आई वडिलापासून दूर जावं लागलं पण त्याला कारण होतं भक्ताचा उद्धार करायचा होता नकोळ त्या चंदूलाल मारवड्याचं कुठल्या तरी जन्माचं पुण्य असेल की जगाचा मालक एक वेळेस नाथाच्या घरी पाणी व्हायला होता पैठणच्या आणि त्याच्यानंतर जगाचा मालक कुणाच्याच जर कामाला राहिला असेल तर त्या चंदूलाल मारवड्याचं सौभाग्य त्याच्या ललाटात सोन्याची अक्षरं लिहिली असतील भगवान परमात्म्यानं कुठल्या तरी सेवेचा त्याला मोबदला दिला असेल की जगाचा मालक त्याच्या घरी सालाचा चाकर म्हणून राहिला तुम्ही म्हणता चंदूलाल मारवड्याचं पुण्य असेल किती कधी विचार केला का आज आपल्याला एकदा बघायसाठी आपण महाराज मरमर मरतोय देवानं मला एकदा भेट द्यावी याकरता आयुष्य घालवतोय पण ज्याच्या दारात भगवान परमात्मा साक्षात महाराज या ठिकाणी दास्यत्व करतोय तो मालक किती मोठा असेल असू द्या त्याचंही पुण्य फळाला आलं आणि संत बाळूमामांनी त्यांना आपल्या स्वतःच्या देवाचं दर्शन घडवून दिलं बस्तीचे दर्शन भोजन थाळीला मारवड्याचा जन्म सफल झाला आणि बस्ती भगवंताचं त्याला दर्शन झालं मामांनी तिथून पुढे घरदाराकडे वाटचाल केली साल सोडून दिलं कथा थोडी धावत्या वेगानं ऐका लग्नाचा विषय झाला लग्न ठरलं उचित जाऊ नये पण शब्द गेला माझा जीव हा जगाच्या उपकारा करताय प्रपंचा करता नाही मला या गाठीत बांधू नका ज्याने माझी गाठ बांधली त्याची मी वरची गाठ सोडील तुटला आयुष्याचा दोरा येरवा उगा पसारा म्हणले ज्यानं माझी गाठ बांधली त्याची वरची गाठ मी तोडल्याशिवाय राहणार नाही बळजबरीनं गाठ बांधली आणि देवानं वरची गाठ सोडली लग्नाच्या मंडपामध्ये मांडव काढायच्या अगोदर सासरा गतप्राण झाला आता तो कुणामुळे झाला हे मामांना माहिती पण जगाने त्या ठिकाणी सांगितलं ह्यानं शब्द टाकला होता हा असाच म्हणला होता ह्याचा शब्द खरा झाला याच्यामुळेच म्हणले हा गेला म्हणून आई वडिलांनी सांगितलं मुलीचा प्रपंच वाऱ्यावरती पडला याकरता त्या मुलीचा प्रपंच सावरणं ही आमची जबाबदारी म्हणून आमच्यापैकी ज्यांच्या शब्दामुळे या प्रपंचाचं उद्ध्वस्त झालं वाटोळं झालं त्यानंच हा प्रपंच पुन्हा उभा करायचा म्हणून बाळूमामांना पुन्हा सांगितलं आता तू
इथं न राहता त्या बहिणीच्या प्रपंचाकडे लक्ष द्यायचं. आजपासून तू त्यांच्या स्वाधीन केला, त्यांचा प्रपंच तू मोठा करायचा. मग जातीचा धनगर समाजातला अवतार, मग धनगर समाजामध्ये त्या काळामध्ये आणि आताच्या काळापर्यंत, आताच्या काळापर्यंत म्हणणं थोडं चुकीचं ठरतं. आज आपण एक नंबर पालखीमध्ये या ठिकाणी भगवान परमात्म्याचा सोहळा अनुभवतोय. आपलं सौभाग्य आहे. आपण कुठल्या तरी जन्माचं पुण्य केलं असेल की त्या काळी मामांनी एका कल्पावरती जो जगाच्या उद्धाराकरता मार्ग चालू केला, तो आजपर्यंत त्याच मार्गाला तशाच तडेनं, तशाच महाराज वेगानं आजपर्यंत सुरू आहे. आणि त्या मार्गामध्ये आपण त्यांचं दर्शन घेतोय, हे आपलं सौभाग्य आहे. आणि म्हणून त्या दिवसापासून त्या मेंढराच्या दावणी सोडल्या. आणि आज हिथं, अरे आज हिथं तर उद्या तिथं प्रपंच सारा पाठीवर, आज हिथं तर उद्या तिथं प्रपंच सारा पाठीवर. अरे बाळू मामाची मेंढर निघाली, बाळू मामाची मेंढर, बाळू मामाची मेंढर निघाली. गहाण झाली की रोग तयार व्हायचा, याकरता या ठिकाणी पडलेला कचरा, यातून रोगाची उत्पत्ती होईल म्हणून सांगितलं ही यात्रा करायची नाही. ते म्हणले कुठला कुठला कचरा? म्हणले ह्यो कचरा, ह्यो कचरा किती वेळ लागेल याला साफ करायला? म्हणले हा इथंच राहणार, कुजणार, याची दुर्गंध येणार, याच्यापासून आजार होणार. ते म्हणले नाही होणार. मग ह्या कचरा? म्हणले आता 2 मिनिटात जाणार. कुठं जाणार? म्हणले त्याची जागा आहे तिथं जाणार. घोंगडी फिरवलं की वारं सुटलं, हजारोच्या संख्येच्या पत्रावळी कुठं जाऊन पडल्या याचा सुद्धा उल्लेख लागला नाही. एक वेळेस पंक्तीमध्ये पाऊस यायला बघितला. आपण मेटक्याच्या ठिकाणी नदी, त्या नदीच्या पहिले तीरावरनं पाऊस असा गरजत आला आणि अलीकडल्या बाजूला भंडाऱ्याच्या पंक्ती बसलेल्या होत्या. लोकांनी पत्रावळ्या उचलून मांडीवर घेतल्या. का? म्हणलं आता पाऊस येणार, पत्रावळी झाकायची आणि उठून जायचं. सांगितलं पाऊस येणार नाही, आदेश केला आणि नदीच्या पलीकडे मुसळधार पडला, पण नदी पात्रातून अलीकडे एक पाण्याचा थेंब सुद्धा उडला नाही. म्हणून पंचतत्वावरती ज्यांची ताकद आहे, एवढे महान अधिकारी सद्गुरु संत बाळूमामा, पण जीवनामध्ये गुरुची ताकद काय आहे ही दाखवून दिली. आणि देवाचा अवतार असून सुद्धा मी अपूर्ण आहे, म्हणून मी माझ्या सद्गुरूचा शोध घेतोय. मला गुरु पाहिजे, कारण म्हणले गुरु केल्याशिवाय या जन्मातलं पुण्य काय होणार नाही. अरे रुजू होणार नाही केलेलं तू पुण्य, गुरु शिवाय तुझं जीवन आहे शून्य. म्हणले किती जरी पुण्य केलं त्याला गुरु नसेल तर ते थोडं उघडच राहिलं, त्याला बांधायला शिकवलं नाही. आणि म्हणून मामांनी सांगितलं मला गुरु करायचंय, पण साधा सुद्धा करणार नाही. मग पण केला. मी या समाजामध्ये वावरत असताना जेवढी काही अरिष्ट असणारी भूतखेत काढली, तेवढ्या सगळ्याचा एका भूताचा 1 पैसा मी माझ्या जवळ साचवलाय. जो कोणी या पृथ्वी तलावरती या खिशातल्या पैशाची योग्य बेरीज सांगल तो माझा गुरु. महालिंगराया पुढे महाराज खुनगाट बांधेन सांगितलं, आता माझा गुरु माझ्या जवळ आणायची जबाबदारी तुमची. मग बहु अवघड आहे संत भेटी, तरी जग जेठी करुणा केली. भगवान परमात्मा पांडुरंगानं कृपा केली आणि मुळे महाराजांची आणि भगवान सद्गुरु संत बाळूमामाची भेट झाली. कारण देव जरी असला तरी तो गुरु शिवाय अपूर्ण आहे. म्हणून परब्रह्म राम वशिष्ठाचे रे, परब्रह्म राम वशिष्ठाचे रे, परब्रह्म
पुरुषोत्तम आहे, पण परब्रह्म राम वसिष्ठा शरण. वसिष्ठाला गुरु केलं आणि वसिष्ठाचे पाय धरले, म्हणले कृष्ण संदीपान गुरु केला. भगवान गोपाल कृष्णानं संदीपान ऋषीला गुरु केलं. तसं महादेवाचा अवतार आहे, सकळ सिद्धीचा दाता आहे, अष्टसिद्धीचा मालक आहे, पण सद्गुरूसाठी गावगाव हिंडतोय. देवाची कृपा झाली आणि सद्गुरू मिळाले. त्यांचं नाव आपण पालखीच्या बाजूला त्यांची मूर्ती बघतोय. मुळे महाराज भेटले. ते काय करत होते म्हणले, पावा वाजवत बसले होते. म्हणले पावा कोण वाजवत? कृष्ण. हा कृष्ण भगवान परमात्मा. त्या न्यायानं ती बासुरी ऐकली आणि मामा भुलले आणि जिकडं ती बासरी वाजती त्या दिशेनं चालले. याला कारण आहे, अरे भुलविले वेणू नादे, 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 भुलविले वेणू नादे. आणि त्या न्यायानं भगवान गोपाल कृष्णाची बासुरी, ज्यांच्या हातामध्ये साक्षात कृष्णच समजल्यासारखं झालं. कृष्ण मोंदे जगद्गुरु पुणे महाराजांची आणि मामांची भेट झाली. सांगितलं, मला तुम्हाला शरण आलोय, तुम्ही माझे सद्गुरु व्हा. त्यांनी सांगितलं, सद्गुरु होतो, पण आधी तुझा पण खरा करतो. तुझ्या कमरेला जी गाठोड बांधलंय ते मोजलं का? पण होता, तुम्हीच सांगा किती. सांगितला, आकडा बरोबर आला. सद्गुरूला शरण गेले आणि गुरु कृपा झाली, संत कृपा झाली, इमारत फळा आली. म्हणून मामांच्या आयुष्यामध्ये अजून कुठल्याही दरबारात जावा, मामांच्या मूर्तीपेक्षा सद्गुरूची मूर्ती ही 6 इंचानं का होईना महाराज मामांपेक्षा काय उंच आहे. याला कारण आहे, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविन देव नाही तुझा पाहता त्रैलोकी, गुरु हा सुखाचा सागर, गुरु हा प्रेमाचे आगर. म्हणून त्यांनी सुद्धा गुरु केला. आपलं सुद्धा आयुष्य वाया जातंय, घडी घडी काळ वाट याची पाहे. अजून किती आहे अवकाश, कुणालाही गुरु माना आणि नाहीच कुणावर भावना बसली तर हित मामांच्या चरणावरती तुळशीची माळ ठेवा. आजपासून तुम्ही माझे गुरु. आणि हात जोडून सांगा, अरे बाळू मामा मी शरण आलो तुझ्या पाया, बाळू मामा मी शरण आलो तुझ्या पाया. म्हणून अश्विन महिन्यातली वद्यवारी मामाची ती वारी करा आणि त्या भगवान परमात्म्याच्या नावाचा जय घोष करा. विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई. वाढावया सुख भक्ती भाव धर्म, कुळाचारी नाम विठोबाचे. तुका
तुका म्हणे गुणचंदनाचे अंगी तैसे तुम्ही सगळी संत जन अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम